लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठी उलथापालथ झाली। आगामी विधानसभा निवडणुकीला लक्षात घेता नवी समीकरणं जुळवण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविली जाते। पक्षातून फुटून दुसरीकडे गेलेल्या आमदारांना परत घेण्याच्या संदर्भात श्रेष्ठी आकडेमोड करीत असून आमदार सुद्धा कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न स्वतःला विचारतात। आपली साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या कोणत्याही आमदाराला अथवा खासदाराला पुन्हा पक्षाची दारे उघडणार नाही असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांच्या गोटातून दिले जात आहेत। नव्या शिलेदारांना घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरं जाऊ असं उभाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यासाठी घरातून आणि आपल्या जवळच्याच सहकाऱ्यांकडून मोठं आव्हान होतं। पवारांनी ते लीलया मोडून काढलाय। अगदी नवख्या चेहऱ्यांना त्यांनी लोकसभेत निवडून आणण्याची किमया केली आहे। त्यामुळे साहजिकच पवारांचा करिश्मा महाराष्ट्रात आणखीन वाढलाय। त्यांच्या भूमिकेकडेच महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। अजित पवार यांच्यासोबत मूळ राष्ट्रवादीचे तब्बल 40 आमदार निघून गेलेत। छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांचा त्यात समावेश होता। ज्येष्ठ नेत्यांचे जाणे पवारांच्या जिव्हारी लागलं होतं। आपली साथ सोडून गेलेल्या नेत्यांना पवार सहसा माफ करीत नाही असा अनुभव आहे। महाविकास आघाडी सरकार बनवताना दीपक केसरकर, भास्कर जाधव यांना मंत्रिपदे मिळाली नव्हती। यामागे तेच कारण असल्याचं मानलं जात आहे। नव्या चेहऱ्यांना घेऊन विधानसभेला सामोरं जाण्याचा मनसुबा पवारांच्या गोटातून जाहीर करण्यात आलाय। मात्र ज्येष्ठ नेत्यांना ही दारे बंद असतीलच असे स्पष्ट संकेत मिळत आहेत। यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे असं सांगण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीतही छोट्या जातीतला माणूस असं म्हणून पवारांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट केली होती। तुलनेने कनिष्ठ आणि नव्या आमदारांची चूक पोटात घेऊन त्यांना संधी मिळेल असं सांगण्यात येत आहे। प्रवेश बंद असलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी सत्ता असताना पक्षाचा वापर करून घेतलाय। सत्तेचे फायदे ओरबडलेत। पक्ष अडचणीत असताना मात्र पक्षाकडे पाठ फिरवली। अजित पवार यांना बंड करण्यास भाग पाडला आणि स्वतःची कुकृत्ये तसेच तपास यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा मार्ग घेतला अशी पवार गटाची धारणा आहे। त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना प्रवेश मिळणार नाही यावर शरद पवार ठाम असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे।